सुंदर मनामध्ये भरली। बरं झालं रे बाळांनो तुम्ही वेळेत आले ते। जाणार बिणार नव्हते ते, उगी नाटक आहेत। अहो पण तरी असं होणं बरोबर नाही ना। आपण चूक त्यांची होतीच ना। माफी मागते ना ती आता। हा ते एक बरं झालं। संसार नको बाई कोणाचा मोडायला, आणि माझ्या लेकरांचा संसार मोडलेला तर मला अजिबातच चालणार नाही। इकडची दुनिया तिकडं करेन मी माझ्या लेकरांचे संसार वाचवायला। काय कमाय? हाँ काय झालं तुला? ते मामी मी 2 दिवस जरा बापूंकडे राहू का? हाय का आता तू बी चालले का आता घर सोडून? नाही अहो बापू आजारी आहेत ना म्हणून विचारलं। जाय जाय तू। मला तर वाटतं बापू बरा होईपर्यंत तू तिकडेच राहावा। थँक्यू आप्पा। मामी आप्पा मी निघू का? दूध सामान ते नंतर येईन ना मी। ठीक आहे मग सोडून येतो मी तुला, चल। अभ्या बापूंचं घर माहिती आहे मला। अभ्या जाईल ती, तू जरा आशूकडे पाय। मामी आप्पा जाते मी। जाते म्हणू नये, मग जात लागतं मागे, येते म्हणावं म्हण। येते मी। काही लागलं तर फोन कर। ओ चहा ठेवा कडे जरा, हे डोकं बधीर झालेलं आहे। हा ओ तोरा, ओ तोरा, लेखाची दया करा, येडबीड लागेल का तुम्हाला? नीट बोला। आपण तुम्ही खरंच माझ्या आणि मिस नाशिकच्या फ्रेंडशिप बद्दल आबांना बोलणार आहे का? हा आपण कायला सांगायचं आबांना? बैठकीला नाही म्हणायचं हेच मुख्य कारण आहे ना। असं कशावरून काय हेच कारण आहे? दौलत शेठ तुमची आई आहे मी, तुम्हाला जन्माला घातलंय तेव्हा तुमच्या सगळ्या नाड्या ओळखतो आम्ही। पण ऐका ना, आबांना नका ना सांगू। आबांना जर कळलं तर आबा काय करतील याचा काही नियम नाही, तुम्हाला माहिती आहे ना। ओ ओ तारामती मॅडम, ओ ऐका ना, ऐका ना। ठीक आहे नाही सांगत मी। आय लव्ह यू। पण माझी एक अट आहे। डन आहे ना, बोला ना। तुला माझ्याशी नीट वागावं लागल। माते तुम्ही सांगाल तसं करतो मी, बस। सांगते मी काय करायचं ते। आम्हाला सांगा ना। आत पाऊल टाकण्याआधी मला बाहेरची वाट मोकळी करून दे शर्यतीसाठी। तर येतो आता। ये लेकर ये। येऊ ना लते? तिला काय विचारताय? ती काय नाही म्हणणार आहे? लती हा म्हणल्याशिवाय मी काही येणार नाही बा। बापू हे सगळं बोलायला ठीक असतं, पण सगळेच बळजबरी करते। मी कधीच केली नाही आणि पुढे बी करणार नाही। असं असतं तर लतीचं लग्न लावलं असतं का तुम्ही तिच्या मनाविरुद्ध? संसार नको बाई कोणाचा मोडायला, आणि माझ्या लेकरांचा संसार मोडलेला तर मला अजिबातच चालणार नाही। इकडची दुनिया तिकडं करेन मी माझ्या लेकरांचे संसार वाचवायला। तुमच्या लेकीचं चूक मायावर अवलंबून आहे बापा, मी शब्द देतो तुम्हाला। तुमच्या लेकीला मी कायम सुखात ठेवली। दादा दादा पाणी आले। सावकाश बापू, हळू सावकाश।
शर्यतीनंतर काय होणार आहे? देवी आई मला माफ कर, मी बी या खोटेपणाचा भाग झाले. प्लीज देवी आई माफ कर मला. झालं मिटलं सगळं. माफी मागल ती बापूंची. मनापासून नाही मागणार, पण काय फरक पडतो आता? रक्त काय पडणार नाही म्हणा, पण तुम्ही बी सुनबाईंना जरा समजून सांगा, प्रेमानं समजून सांगा. असं वागणं बरोबर नाही म्हणा. आम्ही बी आशू बरोबर बोलतो. बायकोवर हात उचलणं म्हणजे लईच झालं नाही. बळजबरीच बापू करतातच, पण ती हे माझे बोलले ते काय खोटं नाही बोललेली. लतीला सज्जन पसंत नव्हता तरी बी जाऊ दे ना, काय तो विषय काढायचा आता. बापूंनी जो आपल्यावर आरोप केलाय की आपण पोरांवर बळजबरी करतो, मला खरंच वाटतं का हो असं? तुम्हाला तसं वाटत? नाही, मी माझ्या लेकरांना लाडाकोडात वाढवले. बापूनी बी लतीला लाडाकोडातच वाढवेले, पण तरी बी तुमच्या सुनबाईंनी केलाच आरोप ना बापूवर. नाही, हेमा बापूंना बोलली हे चुकीचंच आहे. काहीच गरज नव्हती तिला लग्नाचा विषय उगाचच मध्ये काढायची. बापूंचा आणि लतीचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी लतीचं लग्न सज्जन बरोबर लावून द्यायचं का नाही. ते आपल्या पोराकडनं बापूंच्या पैशाची राग झाली म्हणून आपण आपल्या पोराला म्हणजे आब्याला लग्नासाठी उभं केलं की नाही? नाहीतर आपण उभ्या आयुष्यात कधी आपल्या पोरांवर बळजबरी केली का हो? आम्ही केली. होय, आम्ही केली बळजबरी. चिरंजीवांना क्रिकेट खेळायचं होतं, मी त्याला विरोध केला. अकॅडमी अकॅडमी म्हणून नाचत होते आणि मी अकॅडमीला पण विरोधच केला ना. लवकर नाही दिली परवानगी आणि आता शर्यतीत भाग घ्यायचा म्हणते. आम्ही त्याला बी परवानगी नाही दिली. कसं आहे ना, प्रत्येक आई बाप कधी ना कधी येळ प्रसंगी पोरांवर बळजबरी करतेच. हा, पण आपण डांगोर नाही पिटला की आम्ही आमच्या पोरांवर बळजबरी नाही करत म्हणून. बापूने कुठे डांगोर पिटेले? तेच केलंय त्यांनी. मी त्यांना काय म्हणलं, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तर ते म्हणले मी जे उत्तर देईन ते तुम्हाला आवडणार नाही. ते पुढे असं बी म्हणले की मी माझ्या पोरीवर बळजबरी करत नाही. याचा अर्थ काय होतो? त्यांना आडून आडून असं सुचवायचं होतं की तुम्ही तुमच्या पोरांवर बळजबरी करता. त्या हेमीने लहान तोंडी मोठा घास घेतला आणि विषय भलतीकडेच गेला. नाहीतर मुद्दा हा होता की बापूंनी आपल्यावर आरोप केले. सोडावं आता ते तर झालंच, पण मनातनं नाही जायचं माझ्या. नाही, म्हणून मी कोणाला त्रास होऊ द्यायचा नाही त्याचा. पण बापूंनी आपल्या लेकीला बरोबर ठरवण्यासाठी आईबाप म्हणून आपल्याला चुकीचं ठरवलं, हे मला अजिबात आवडलेलं नाही. लते, हा बापू, काय काय झालं? कुठं काय? अगं मग एवढ्या घाईत घरी कायला गेलते तू? ते सहज गेलते बापू. सहज? हा. लते, तू खोटं बोलत नाही ना, याचा मला अभिमान आहे. तुला खोटं बोलता येत नाही हे तुझं दुर्दैव आहे. बापू, अहो खरंच असं काही नाहीये. काहीतरी कारण असं, त्याशिवाय एवढ्या घाईघाईनं नाही जायची तू घरी. हेमाविनी माहेरी चालल्या होत्या म्हणून बोलवलं आम्हाला. काय झालं? त्याशिवाय अचानक का माहेरी निघाली? हेमाविनी तुम्हाला बोलल्या ना, तर मामी आणि आप्पालाही वरडले त्यांना. आब्याबी चिडला होता. आशुदादा तर डायरेक्ट टोकाचंच बोलत होता. तो तर वेगळ्याच ग्रहावर गेलाय. सगळेच चिडले ना वहिनींवर, म्हणून रागात घर सोडून चालल्या होत्या त्या. मग आता काही नाही, आब्यांनी समजावलं त्यांना. पटलं का तिला? हे बरं झालं तुम्ही तिला समजावून सांगितलं. काय झालं ते,
किती बी मोठं भांडण झालं किंवा नवरा बायकोमध्ये छोटी मोठी कुरबुर जरी झाली ना तर लग्न कायला मोडायचं. अगं हेमा मला रागाच्या भरात बोलली म्हणून घर सोडून जायची गरज नाहीये. शेवटी किती बी झालं ना तरी सासर महत्वाचं. तिथे फोन का नाही उचलू राहिली तू. बिचारी एकटी पडली असेल तेवढं. अयो काही कमी जास्त तर झालं नसेल ना. अरे हॅलो ना तोरा. काय म्हणला रे तू? आई साहेब म्हणलं. हॅलो ना आई साहेब. तुम्ही काय वेगळं ऐकलं का? नाही हेच ऐकलं. छान बोलायचं असंच. अहो काय छान बोलायचं. 2 तास झाला आम्ही तुमची वाट पाहू राहिलो. तुम्ही काहीतरी सांगणार होते आम्हाला. सांगा ना लवकर. अरे कसली घाई आहे तुला एवढी? कसली काय जाऊ का आम्ही? हा हेच संयम ठेवायला शिका. हे डोकं जरा शांत ठेवायचं. 1 तास बी शांत बसवत नाही ना. हा सवय नाही आम्हाला घरामध्ये शांत बसायची. म्हणून तर दिवसाला 2-3 राडे करत फिरता. ए दारू मारू. आई साहेब बस. परमपूज्य आई साहेब BA भूगोल इन द निंबाळकर फॅमिली ऑफ द नाशिक कंट्री ऑफ इंडिया इन द आशिया खंड हॅप्पी. हॅप्पी. तुमच्या हातात ना माझी मान सापडेल म्हणून तुम्ही पिरगळू राहिल्या. एवढी नका पिरगळू. कडकनाथ कोंबडी नाही सुपुत्र आम्ही तुमचे. सांगा लवकर काय ते नाही तर चाललो आम्ही. जाय की मग. मी बी जाते आबांकडे आणि सांगते तुमचे गुण. आबांनी एक जबाबदारी सोपविली होती आम्हाला. सांगते कारण सापडलं. जाते. कुठं? ओ थांबा थांबा ना. थांबा ना. कुठे जाऊ राहिले तुम्ही? ए आई माझे तारूबाई चालली लगेच धर्मपत्नी आज्ञा पाळायला. बोला काय करायचंय आम्ही? दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्यायचं. ए होममेड योगा असलं काही नाही करायचं आम्हाला इथं. हेच हे गरम डोकं आहे ना हे शांत व्हायला पाहिजे म्हणून दीर्घ श्वास घ्यायचा. घ्या. बस ओव्हर अँड आउट. निघू. अय थांबा. कणिक आणून देते. मळा. कणिक मळा. चल 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 चल. अय जाऊ का आबांकडं? अरे यार. आवाज हळू. पोळ्या खातो ना तू? तेव्हा कणिक मळायला यायला पाहिजे. कधी एकटं दुखतं राहायची वेळ आली तर निदान एवढं तरी काम करता आलं पाहिजे तुला. चल 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 चल. कणिक मळायचंय आज. पीठ आणून देते. तिथे तिथे अगं फोन का उचलू नव्हती राहिली तू? बरी आहे ना? कवा जरा फोन करते मी तुला. हा सॉरी मी अगं जर कामात होते. बोल ना. हाय का आता? अर्जंट मध्ये ते घर सोडून निघायचं सोडून तू त्या घरची कामं काय करत बसली? मी नाही येणार आहे. का? तू इकडं नाही येणार म्हणजे? मी ना आता जाऊन बापूंची माफी मागणार आहे. अगं येडावली का तू? तो तुला काय बी बोलतो. फालतू पोस्ट मस्तडे येतो आणि तू त्याचं ऐकून घेते आणि वर परत तू त्याची माफी मागणार आहे. अगं लायकी तरी आहे का त्याची? तू काही रस्त्यावर नाही पडलीये त्याचं काय बी बोललेलं ऐकून घ्यायला. आणि तुला ती लोक सोडत नसतील ना तर तसं सांग. मी आणि आई येतो तुला घेऊन जायला तिकडून. अगं उलट मीच निघाले होते रागाच्या भरात. बरं झालं बाई आले नाही. का? अगं एकदा का उमरा ओलांडला असता घराचा तर कुठल्या तोंडानं परत आले असते घरात. आम्ही हे प्रकरण एवढं वाढलं होतं ना हे तर मला घटस्फोट द्यायची भाषा करू राहिले होते माहिती का. नाही राहायचं म्हणले माझ्यासोबत. म्हणजे तू तुझा सेल्फ रिस्पेक्ट असा मुठीमध्ये धरून त्याच घरामध्ये राहणार का? तिथे तुझ्या जागी जर का मी असते ना तर तडक निघाले असते तिकडून. तोंड मी बघितलं नसतं त्या लोकांचं परत. एवढं कोण सहन करत बसतंय? मी निघ सडी आहे ना तू म्हणून असं बोलू शकते. तुझं लग्न झालं ना का तुला बी कळेल असं नवऱ्याचं घर सोडून निघून नाही येता येत. बरं झालं बाई माझी मला अक्कल आली. नाही तर संसाराला मुकले असते मी नेहमी. चल ठेवते.
हेमा, सगळ्या इतंभूत बातम्या बहिणीला देणं बंद कर आता. तीच काय बाई भरवते आणि तू नाचती लगेच. नाही हो, असं नाहीये. माफीचं काय झालं? हा ते मी संसार नीट करायचा असेल ना तर बापूंची माफी मागावी लागेल तुला. त्याशिवाय आपल्यात काहीच चांगलं होणार नाही. अहो मी केव्हा जाणार आहे तू? आजच जाणार आहे. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, मी जाते. मी तू नाही गेले ना आज, मग बघतो मी. बापूंच्या आधी घरात सॉरी म्हणावं लागेल ना, नाही तर म्हातारी उचकायची अजून. आत्याबाई राहू द्या, मी करते. हात आहेत मला. राहू द्या ना तरी, मी करते ना. तुम्ही रागावले का माझ्यावर? काय वाटतंय तुला? रागावलंच पाहिजे तुम्ही. तुम्ही सासू आहे माझी, हक्क आहे तुमचा. माझं नाही बाया, जरा नाही, माझं लई चुकलंय, मला माफ करा आत्याबाई. म्हणजे नेहमीप्रमाणेच. मला ते सहन होत नाही हो. काय सहन होत नाही तुला माय? तुम्ही मला फटकाळ म्हणा नाही तर काही बी म्हणा, पण मला ना असं काही समोर काही घडत असेल चुकीचं तर बोलून मोकळी होते मी. पोटात काही राहत नाही. असं पोटात एक तोंडावर एक असं नाही करता येत मला. पण कोणाशी काय बोलतो त्याचं काही भान आहे का नाही तुला? आज बापूंना बोलली तू, उद्या बाहेर कोणाला बी बोलशील. थोरली सून आहे ना तू या घरची, जहागीरदारांची. काय मर्यादा बिर्यादा काय आहेत की नाही? आणि आप्पा काय म्हणले होते तुला? ठासून घे बरं ते आता मनावर. आप्पा म्हणले होते थोरल्या सुनाचा मान मागून मिळत नाही, तो कमवावा लागतोय. कळतंय का? हा ते बाई, मला कळली माझी चूक. काय माझं चुकलंय आणि मी बापूंना एवढं नाही बोलायला पाहिजे होतं. अगं हे मे इथे कायला बसली तू माझ्याकडे पाहत? जाय की बापूंची माफी माग. जाय जाय. हा मी त्याच करणारच आहे, मी ठरवलंय. मग आता काय मुहूर्त पाहती का? नाही ते ह्यांना आणि भाऊजींना चहा देते, लगेच जाते मी. भाऊजी चहा घ्यायला या. थँक्यू वहिनी. हेमा, जाते ना तू? हा ते चहा. माफी. जाते मी. कधी? आजच. आत्ताच जायचं? घरातली कामं तर होऊ द्या आधी. एरवी कामाचा लय कंटाळ येतो ग तुला. आज बरा जोर आला कामाचा. दादा नाही रे अबे, मला माहिती नाही नाटक. ही असाच वेळ काढून जाणार नाही बघ तू. जातील वहिनी. वहिनी पाहिलं ना भाऊजी, यांचा तर विश्वासच नाहीये माझ्यावर. म्हणूनच सांगू राहिलोय. वहिनी चला बरं आपण जाऊन येऊ. 2 मिनिटाचं काम आहे, चला. एक आडवा येतो ना याचा, म्हणून जाऊन राहिली. हो सुनबाई, काय लांबून लावून राहिली उगीच? हा ना ग, जाय आणि माग माफी. काय इकडे इरजण लावत बसली ग तू?